नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर हे दोन्ही हप्ते आलेले नाहीत, तर त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे 3 हप्ते येतील का, हा एक पहिला आपला मुद्दा आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरा आपला असा विषय आहे की आमच्या बऱ्याच महिलांना आता जे आहे ना, ई-केवायसी जेव्हा त्या करायला जात आहेत, म्हणजे त्यांना हप्ता आला नाहीये कुठला, नोव्हेंबर आणि डिसेंबर, त्यामुळे त्यांना असं वाटतंय की त्यांचा जो लाभ आहे ना तो बंद झालाय, त्यांच्याकडनं ई-केवायसी मध्ये चूक झाली आहे, म्हणून त्या ई-केवायसी करायला जातात आता पोर्टलवर, पण त्यांची ई-केवायसी होत नाही. हा आधार क्रमांक पात्र यादीत नाही असं त्यांना दिसतंय, बरोबर. आता यांचं म्हणणं असं आहे मला की ताई, आम्हाला मग आमची जर आता ई-केवायसी दुरुस्ती होत नाही, मग आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, तो कशामुळे आला नाही, तर त्याचंही उत्तर मी तुम्हाला दिलेलंच आहे. आता ह्याच्यामध्ये त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय. आता ह्याच्यामध्ये मला काय तुम्हाला सांगायचं आहे, आता तुम्ही ई-केवायसी करणार, बरोबर. ज्या आता पात्र होत्या तरी त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, बरोबर. पात्र होत्या, त्या पात्र यादीमध्ये असूनही त्यांना हप्ता मिळाला नाही, आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे, ताई आम्हाला ते 2 हप्ते आणि हा 1 हप्ता मिळेल का, म्हणजे 3 हप्ते 4,500 रुपये मिळतील का, हा तुमचा मला प्रश्न आहे. तर याच प्रश्नाचं उत्तर आज देणार आहे. बघा कसं असतं ना, जेवढी माहिती मला आहे, तर मागचं जे वितरण झालेलं आहे ना त्याचे हप्ते कधीच पुढे आता येत नाहीये, बरोबर. ते अगोदर विधानसभेच्या टायमाला जे आले ना तेवढेच, असं तर आतापर्यंत झालं नाही. पण अशी माहिती आहे की ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्यांना जानेवारीमध्ये 4,500 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या महिला आता ई-केवायसी करतील ना, म्हणजे दुरुस्ती, ई-केवायसीची दुरुस्ती करतील ना, तर त्यांना पण तो हप्ता येणार का, असा प्रश्न आहे. तर होऊ शकतंय की तुमची ई-केवायसी झाल्यावर तुम्हाला जो आहे तो जानेवारीचा हप्ता येईल, पण नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येईल का, तर या संदर्भात मी तुम्हाला एकच सांगणार आहे, आता आपल्याला पेंडिंग हप्ते कधीच मिळत नाहीत, बरोबर. आता ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं की काहीतरी सर्व्हरला प्रॉब्लेम असेल, म्हणजे जेव्हा वितरण झालं तेव्हाच सांगते, तुम्ही पात्र आहात पण तेव्हा तुमच्याकडे काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल, सर्व्हरला प्रॉब्लेम असेल, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, म्हणून तुम्हाला हप्ता आला नसेल तो. पण जर तो हप्ता सरकारने तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलाय, फक्त तो तुमच्या अकाउंटला जमा झाला नाही, म्हणजे तुमच्या बँकेमध्ये जमा झाला नसेल, तर होऊ शकतंय की तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तिन्ही हप्ते येऊ शकतात. बाकी जर सरकारकडून डायरेक्ट ते जर पैसे येणार असतील, म्हणजे ते जर वितरण होणार असेल, किती महिन्याचं, नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी, म्हणजे 3 महिन्याचे हप्ते. ज्या महिलांना हप्ता आलाच नाही ना, त्या 3 महिन्याचे हप्ते ज्या महिलांना येणार असतील, तर त्या संदर्भामध्ये सरकारकडून अगोदर जी आर येईल, त्या 3 महिन्याचा निधी मंजूर होईल, आणि त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती येईल, आणि त्यानंतर आपल्याला हे वितरण होणार आहे. एवढं लक्षात ठेवा. अजून अधिकृत माहिती कुठं आली नाही, पण अशी माहिती आहे माझ्याकडं की ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही, त्यांना होऊ शकतंय की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येईल. पण हे कधी होणार, जेव्हा अधिकृत माहिती सरकारकडून येईल त्यावेळेसच हे होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही असं कुठलाही गैरसमज करून घेऊ नका की तुम्हाला 3 हप्ते एकत्र मिळतील. मिळाले तर चांगलंच आहे, मी ह्याचा व्हिडिओ आधी पण शेअर केला, मिळाले तर चांगलंच आहे. पण मी काय म्हणते, एकदा अधिकृत माहिती येऊ द्या. अधिकृत माहिती आली की तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे. बाकी तर सरकारच्या हातामध्ये आहे की हे वितरण करायचं का नाही, हे सरकार ठरवेल, आणि तशी माहिती सरकारकडून येईल. जशी ती माहिती येईल माझ्याकडे, मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर आज आपला जो व्हिडिओ होता ना, ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येईल का, आणि आता ई-केवायसी केल्यावर त्या महिलांना हप्ता येईल का. ई-केवायसी केल्यावर तुम्हाला, म्हणजे ई-केवायसीची तुमची जी आता दुरुस्ती चालू आहे ना, ते केल्यावर तुम्हाला जानेवारीचा हप्ता येण्याची शक्यता आहे, बरं का. त्याच्यामध्ये ही शक्यता कुठेच नाकारता येत नाही, त्यामुळे तो हप्ता तुम्हाला येईल. फक्त नोव्हेंबर डिसेंबरचा जो विषय आहे ना, तो एकदा सरकारकडनं क्लिअर होऊ द्या, त्यांच्याकडनं अधिकृत माहिती येऊ द्या. त्यांच्याकडनं अधिकृत माहिती आली की मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ मी आज 7 तारखेला शूट केलेला आहे, त्यामुळं होऊ शकतंय की वितरण आधी चालू होईल आणि माझा व्हिडिओ नंतर शेअर होईल, असंही होईल, बरं का. कारण व्हिडिओ अगोदर मी बनवलेले असतात तुमच्याच कमेंटवर, 2-2, 3-3 व्हिडिओ मी अगोदर बनवलेले असतात तुमच्या कमेंटवर, त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतंय, समजून घ्या. आणि इतर महिलांना आपला हा व्हिडिओ जरूर शेअर करा. बाकी तर सर्व माहिती, सर्व अपडेट तुम्हाला देतच आहे. ज्या महिलांची केवायसी झालेली नाही त्या महिलांसाठी सुद्धा मी प्रयत्न करत आहे. काळजी करू नका, सरकारकडून आपल्याला काही ना काही दिलासादायक बातमी मिळेल, बरोबर. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.